तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स केले की जसं सरांनी सांगितलं तुम्ही प्रॅक्टिस करणं हे फार महत्वाचं आहे सर. फक्त तुम्ही जीवन शांतीचं आणि जीवन अक्षयचं जर तुम्ही हे दाखवलं रिटर्न दाखवले तर तिथे आपण फेल जातोय मित्रांनो. ह्या केसमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे की जस्ट लाईक मी जर समजा 50 लाख रुपये जीवन शांतीमध्ये टाकले त्याला मिळणारा मला जर मंथली पेमेंट असेल तर ते मी जर SIP लावलं तर एकदा कॅल्क्युलेशन करून बघा किती आहे. मित्रांनो मी स्वतः 35 लाख रुपये स्वतः नावावर टाकले. मिसेसच्या माझ्या नावावर टाकले आता मार्च महिन्यामध्ये जीवन अक्षयमध्ये सर. आणि जे ऑप्शन घेतला आणि सगळ्या इन्व्हेस्टमेंटला जे ऑप्शन घेतले पहिले तो टाकले माझे 65 लाख रुपये जवळपास जीवन अक्षयमध्ये आहेत सर. आणि पूर्ण ऑप्शन जे ऑप्शन आहे म्हणजे मी जो पण जाईल तो पण मला पेन्शन मिळेल, माझ्यानंतर माझ्या मिसेसला पेन्शन मिळेल आणि त्याच्यानंतर पूर्ण रक्कम माझ्या वारसाला मागायला मिळेल. पण हे करताना तुम्ही जर तो मिळाला जो मला अजून 10 वर्ष पैशाची गरज नाही बरोबर ना, अशीच कस्टमरची पण आपल्या गरज आहे. हे पैसे तुम्ही SIP ला लावा. म्हणजे आज मार्केटमधून रिकमेंडेशन 17% 31% रिटर्न आम्हाला SIP ला मिळतात असं लोक सांगतात. मिळतात की नाही मला माहिती आहे मित्रांनो. हा काळ जवळ येणार कारण मार्केट जसं नरेंद्र मोदी साहेब 18,000 पासून 80,000 वरती गेले कधीच मार्केट रिव्हर्स नाही दिसतं कॅल्क्युलेशन वरच दिसतात. पण हेच कॅल्क्युलेशन तुम्ही जर 2007 बघितलं तर 21 मार्केट 7,000 रुपये आलं होतं. ज्याला 1 कोटी पोर्टफोलिओ तो 7 लाखावर आला असे पण बघितलं. हे रिस्क आहे नक्कीच पण लोक आता तुम्हाला सांगतात की आमचं SIP मध्ये पैसे नाही वाटतात. तर तुम्हाला त्याचं ऑब्जेक्शन हँडल करण्यासाठी पर्याय तुमच्याकडे काय आहे की तुम्ही हे मिळणारे पैसे मी जर तू SIP लावलेस तर तू भरलेले पैसे तुला सगळे रिटर्न मिळतील 3 पटीने मागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर 10 लाख रुपये लावले तर 10 वर्षामध्ये मंथली इन्कम जर मी घेतला आणि SIP टाकले तर मला 15 लाख रुपये मिळतील. म्हणजे भरलेले पैसे मला रिटर्न व्यवसाय मिळाले आणि तिथल्या पुढच्या 10 वर्षांमध्ये लाईफ टाईम पेन्शन मिळाले. असे वेगवेगळे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे सर आणि कॉम्बिनेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही जीवन आनंद बरोबर कॉम्बिनेशन केलं ते जीवन आनंदच्या पॉलिसीमध्ये सुद्धा कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये थोडा स्टडी केला आणि तुम्ही जर प्रेझेंटेशन मांडलं तर 100% कस्टमर नाही म्हणत नाही मित्रांनो. सर गेल्या वर्षी एका कस्टमर मला प्रत्येक महिन्यामध्ये 31,25,000 रुपये दिले जीवन अक्षयमध्ये पूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्यात. म्हणजे शेवटी फ्लॅश काढायची कंटाळी 31,25,000 टाकले ते बघा फ्लॅश काढायला बंद केला होते कारण हे प्रत्येक महिन्यामध्ये आलं. काय होत होतं त्याला 2 लाख पेन्शन मिळत होती. 31,25,000 त्याने टाकले तर त्याला 2 लाख पेन्शन मिळत होती. मग तो म्हणला की मी त्याला सांगितलं तुम्हाला किती वर्ष पेन्शन पाहिजे तर मला लाईफ टाईम पाहिजे. मी फक्त म्हणलं की 1 वर्ष कंटिन्यू करा आणि मी त्याला 1 वर्ष कंटिन्यू केलं. म्हणजे 1 वर्ष कंटिन्यू केल्यामुळं प्रीमियम किती आला बघा एका माणसाकडून 31,25,000 12 हे प्रत्येक महिन्यात येत होतं. आणि LIC आता 2 फेब्रुवारीला रेट ऑफ इंटरेस्ट वाढवून दिला. मित्रांनो मी त्याच माणसाला परत गेलो सांगितलं सर आपण टाकलेले पैसे चांगले वाढले पण LICचं एक टार्गेट पूर्ण करायचं चालू होतं त्या टार्गेटला थोडेसे पैसे कमी पडतात म्हणजे थोडासा प्रीमियम कमी पडतोय तो कधीही बंद होईल. LICला एक प्रीमियम मॅच करायचा तो जर मॅच झाला तर हा रेट ऑफ इंटरेस्ट कमी म्हणून LICने रेट ऑफ इंटरेस्ट वाढवून दिलाय. त्याच 31,25,000 टाकले तर त्याच्यामध्ये 36,000 पेन्शन वाढवून मिळते. असं 10 वर्षाचे पैसे घेतले पुन्हा सध्या त्याकडून 1 कोटी रुपये घेतले. तर असं तुम्ही सांगितलं 100% फायदा होतो आणि खूप चांगला आहे सर. महत्वाचं म्हणजे सांगायचं एवढ्यातून अजून की तुम्ही जो आज प्लॅन प्रेझेंट केला ह्याच्यामध्ये मला सुद्धा खूप पॉईंट्स मिळाले आणि माझं डोक्याचं गणित आहे सर मी कमीत कमी 5 कोटी रुपये लागले सर तुमच्याकडे. थँक्यू.